नमस्कार. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असा एक कायदा आहे भारतात. 1ली ते 8वी पर्यंतचे पोट्टे याच्या शिक्षणाची जबाबदारी भारत सरकारने घेतली आहे. हा कायदा मनमोहन सिंगांनी केला आणि या कायद्यामध्ये 1ली पासून तर 8वी पर्यंत वय वर्ष 6 ते 14 वयोगटातील पोट्ट्याले मोफत शिक्षण द्यायची जबाबदारी आहे. आता पोट्ट्याले शाळेचं दप्तर, त्याच्यातले पुस्तकं, हाफ पॅन्ट, शर्ट, चड्डी नाही देत पोट्ट्याले फक्त. त्याच्यानंतर पोट्ट्याच्या नड्यात खिचडी ओताचं काम बी सरकार करते. पण या सरकारचा म्हणजे या योजनेचा खर्च दिवसेंदिवस वाढून राहिला. 2025-26 या वर्षासाठी 84,000 करोड रुपयाची तरतूद याच्यासाठी केली आहे आणि महाराष्ट्रामध्ये 24,000 कोटी रुपये जवळपास या योजनेवर खर्च होते. मला काय म्हणायचं आहे, जेव्हा ठीक आहे जर तुम्ही योजनेचे पैसे वाढून राहिले तर यायनं पोरं शिकले नाही पाहिजे म्हणून का केलं हे लक्षात घ्या तुम्ही. जेव्हा हा कायदा मनमोहन सिंगांनी केला तेव्हा सरकारी शाळेतच नाही तर प्रायव्हेट शाळेत, आता समजा आता मी वर्धेत आहे, वर्धेत खाजगी मोठाल्या शाळा, सेंट अँथनी आहे, अग्रग्रामी आहे, लॉय स्टीलची शाळा आहे, ठीक आहे न, अशा अनेक लोकांना स्वप्न असते का ठीक आहे का आपण बस आपलं पोरग त्या शाळेत शिकलं पाहिजे. ठीक आहे, मग आता आपलं पोरग जर त्या शाळेत शिकलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटते, मग खाजगी शाळेत शिकवायचं आहे, 60-60 हजार 50-50 हजार फी आहे, तिथे शिकू नाही शकत. या कायद्यात तरतूद आहे का 100 जागा तुम्ही तिथं जर पहिल्या वर्गात घेत असाल किंवा कोण्या वर्गात येत असाल तर 25% जागा ह्या रिक्त ठेवा लागते. ठीक आहे, आणि 25% जागा कोणासाठी तर जे बीपीएल लोक आहे म्हणजे जे गोरगरीब लोक आहे त्याच्यासाठी ह्या जागाची तरतूद आहे. मग आता हे जे 25% जागा आहे तर या पोरायले मोफत ऍडमिशन भेटते, म्हणजे राखीव जागा असते या गोरगरिबाच्या पोरासाठी. त्याचा क्रायटेरिया आहे का त्याचा फॉर्म भरा लागते. ठीक आहे, आणि तो जो फॉर्म आहे तो फॉर्म भरताना त्याची ऑनलाईन राईट टू एज्युकेशन ची साईट आहे, त्याच्यावर जाऊन तो फॉर्म भरा लागते. आणि फॉर्म भरताना पहिले क्रायटेरिया होता का 5 किलोमीटरच्या शाळेपासून 5 किलोमीटरच्या आत येणाऱ्या लोकांना ठीक आहे हा फॉर्म भरता येईल. मग त्याच्यानंतर ठीक आहे, मग त्याच्यानंतर 5 किलोमीटर, मग त्याच्यानंतर क्रायटेरिया केला 3 किलोमीटर. आणि आता या वर्षी पठ्ठ्यानं क्रायटेरिया केला का शाळेपासून ज्याचं घर, आता अनेक लोक शहरात भाड्यानं राहते ठीक आहे, आणि हे भाड्यानं राहताना सुद्धा त्याला वाटते का आपलं पोरगं शिकलं पाहिजे, मग त्याला तिचा ऍड्रेस पाहिजे. तर आता अनेक वेळा ठीक आहे, अनेक वेळा काय होते का लोक नाही राहते 1 किलोमीटरच्या दायऱ्यात, शाळेपासून 3-4 किलोमीटरवर घर असते पण त्याला त्या शाळेत शिकवायचं राहते. तर अशासाठी यायनं अशी बदमाशपणा केली खतरनाक. ठीक आहे का जर शाळेपासून 1 किलोमीटरच्या आतच तुमचं घर असेल तरच तुम्हाला त्या शाळेत राईट टू एज्युकेशनचा फॉर्म भरता येईल, अन्यथा फॉर्म भरता येणार नाही. म्हणजे कमी बदमाशपणा आहे का. म्हणजे एखाद्या गोरगरीबाले जर ठीक आहे एखाद्या शाळेत शिकवायचं आहे पुराले जवळचे आहे ठीक आहे, पण 5 किलोमीटर, आता 5-5 किलोमीटर पोरं 14-14 किलोमीटरवर बसने येणारे पोरं आहे शाळेत, आणि यायनं हा क्रायटेरियाच 1 किलोमीटर केला. हे अनेक लोकांना माहित नाही. असे गोरगरिबाचे पोरं शिकले नाही पाहिजे ठीक आहे, आणि आपल्या पोट्ट्याचं नुकसान झालं पाहिजे. असे बदमाश म्हणजे याले सुद्या रिकामी जागा बिबे म्हणते, अशी एक मराठीत म्हण आहे, बाकी रिकामी जागा तुम्ही बोलून घेता. ठीक आहे, तर हे अशी बदमाशपणा करून गोरगरिबाचे पोरं, चांगल्या मोठ्याल्या लोकांचे पोरं ज्या शाळेत शिकते त्या शाळेत शिकलेच नाही पाहिजे म्हणून क्रायटेरिया कमी करत आहे. म्हणजे हे सुदे काम तर करून नाही राहिले, पण आहे त्या कायद्यात हे अशा ठीक आहे काय म्हणता बदमाशपणा हे बीजेपीचं सरकार करत आहे. ठीक आहे, याच्यात तुम्हाला काय वाटते, गोरगरिबाचे पोरं चांगल्या शाळेत कॉन्व्हेंटमध्ये शिकले नाही पाहिजे का. हा कायदा काही वाईट आहे का. ठीक आहे, एवढा चांगला कायदा काँग्रेसच्या काळात केला असताना याच्यात बिबे घालायची काही गरज नाही आहे ना. ठीक आहे, म्हणून मी यायचा राग करत असतो, तो याचसाठी करतो
आणि बहुजन समाजातल्या लोकांले गोरगरिबाचे तेल्याचं कुंब्याचं मायाचं महाराचं मागाचं कोणाचंही राहू, ठीक आहे, मराठाचं असो तिकडे धनगराचं बंजाराचं कोणाचंही पोरग असो, त्या शाळेत जर जात असेल तो गरीब आहे तर त्याला ऍडमिशन भेटली असती. दायरा 5 किलोमीटरच्या एरियातले पोरं येत होते, आता 1 किलोमीटर शाळेपासून अंतर पाहिजे तुमचा जो ऍड्रेस प्रूफ आहे त्याचं. तर असा सगळ्या सत्यानाश यायनं केला आहे. हो, आता तुम्हाला याच्यावर काय वाटते तुम्ही खालतं कमेंटमध्ये सांगा आणि याचा विरोध करा. ठीक आहे, तुम्ही आमदार खासदाराले बोला, ठीक आहे, मी तर बोलतोच, ठीक आहे, पण तुम्ही काय करत आहे याची जबाबदारी आहे. तुम्ही ट्विटर हँडलवर ट्वीट करा, फेसबुक इंस्टाग्रामवरून याचा निषेध करा, एवढी मी विनंती करीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.